साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी 6व्यांदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्य पत्रकार बालाजी वाघे, दैनिक सकाळचे महासिद्ध साळवे, तर सचिवपदी दैनिक लोकमतचे नितीन वारे, कार्याध्यक्षपदी दैनिक जनमतचे शिवराज मुगळे यांची निवड करण्यात आली। दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंद्रुप येथे रविवारी दिव्य मराठीचे पत्रकार अमोद सिद्ध लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी बैठकीमध्ये उपस्थित पत्रकार बांधवांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचे कार्याचे कौतुक करून पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी 6व्यांदा त्यांचीच फेरनिवड करावी अशी एकमुखी मागणी केली। यावेळी एकमताने पंचाक्षरी स्वामी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी 6व्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचा सर्व अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना राबवणार असल्याचे सांगितले। पुनश्च अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले। नूतन कार्यकारिणी याप्रमाणे: अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, उपाध्यक्ष बालाजी वाघे आणि महासिद्ध साळवे, सचिव नितीन वारे, सहसचिव अप्पू देशमुख, कार्याध्यक्ष शिवराज मुगळे, कोषाध्यक्ष दिनकर नारायणकर, खजिनदार समीर शेख, संघटक अशोक सोनकटले, प्रसिद्धी प्रमुख अभिजित जवळकोटे आणि गिरमला गुरव। मी पंचाक्षरी स्वामी, पत्रकार दैनिक संचार। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेची बैठक मंद्रुप येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवांनी दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी 6व्यांदा माझी निवड केल्याबद्दल सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सगळ्या पत्रकार बांधवांसाठी आरोग्य विमा योजना राबवण्याबरोबरच पत्रकार बांधवांसाठी गृहनिर्माण संस्था उभा करण्याचा माझा मानस आहे। येणाऱ्या काळामध्ये मंद्रुप येथे पत्रकार संघासाठी अद्ययावत व सुसज्ज असं कार्यालयसुद्धा आम्ही उभारणार आहोत। 26 जानेवारी रोजी तब्बल 200 झाडे आम्ही संघटनेकडून लावण्याचा संकल्प केलेला आहे। दरवर्षी संघटना 200 झाडे लावून त्याचं संगोपन करेल आणि दरवर्षी 5 विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक म्हणून आम्ही घेणार आहोत। समाजातील गोरगरीब, वंचित घटकांना व सर्वसामान्य नागरिकांना आणि अन्नदाता शेतकरी बांधवांना आमच्या लेखणी